उत्सव हा उत्साहात साजरा झाला पाहिजे. आणि कीर्तनाला बसलं की मला खाली भजन सुरू झालं की टाळी वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं. अहो कीर्तन सगळ्यांनी करायचं असतं. कोणी कीर्तन करायचं, सांगणाऱ्याने कीर्तन करायचं, ऐकणाऱ्याने करायचं. मध्ये व्यवस्था करणारा जो फिरतो त्याच्यामुळं जरी व्यत्यय आला तरी तो पण कीर्तनात सामील आहे. सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं. बाकी मोठी एकट्याने त्याच्यानं टाळी सगळ्यांनी वाजवा, भजन सगळे रघुपती
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा भगवंताला शरण जाण्यासंबंधी हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं सांगतात, भगवंताला शरण जा. का शरण जा? तर याचा स्वभावाचं वर्णन केलं. भगवंत हा करुणावंत आहे, तो आपला उद्धार करतो असा त्याचा स्वभाव आहे. आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या स्वभावाचं वर्णन या अभंगामध्ये केलं. महाराज संत चर्चा करताना बरं आपण चर्चा करताना स्वभावाचं गुणगान करतो, पण कोणाच्या जे सभेमध्ये उपस्थित नाहीत त्यांच्या, आपल्या सभेमध्ये जे उपस्थित नाही, आता हा उपस्थित नसला की आपण याच्या स्वभावाचं गुणगान करतो. प्रत्येक जण करतो. सासरवाडीला फार सध्या तरी गुणगान किंवा चर्चा आपण विविध मनुष्याच्या पिंडे सगळ्यांच्या स्वभावाची चर्चा आपण करत असतो. बरं का दिवसभरात कार्यक्षेत्रामध्ये भेटणारे नातेवाईकांमध्ये हा असा तो तसा, त्याचा गुण कसा, तो काय करतो, किती चर्चा केली आपण. मी स्वतः तुमच्याशी बरं संत की जर चर्चा जरी करायची एखाद्याचा स्वभाव बोलायची, तर भगवंता कधी दुसऱ्याच्या स्वभावाची चर्चा करत नाही. आज तुकाराम महाराजांनी अन्य संतांची चर्चा केली, तुमच्या आमच्या सामान्य जीवाची चर्चा केली की बाबा हो असं करा, भगवंताला शरण जा. अहो का शरण जा? त्याचा स्वभाव आहे
तर ते रिकाम दर्शन जाणार नाही. मग माझा पांडुरंग तुमचा उद्धार करेल. तो हा उतरेल दुस्तर नदीचा मनोनी शरण लावे सर्व नामे कारण महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी या निमित्तानं का होईना माझ्या पांडुरंगाला शरण द्या. तो तुम्हाला आयुष्यातून या भवसागरातून पार नेण्यासाठी मदत करेल. तो हा उतरेल दुस्तर नदीचा. आणि संतांनी शरण जाण्यासाठी नानाविध मार्ग सांगितले. त्या नानाविध मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे एकादशीचं व्रत. आणि त्या एकादशीच्या व्रताच्या निमित्तानं आज आपण कीर्तनाला जोडलो. आषाढी एकादशीचा पुन्हा पवित्र पर्व काळ सुरू आहे आणि सगळ्या जणांची धाव पंढरीच्या दिशेने. महाराज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण पंढरपूरला येऊ शकत नाही. पण पंढरपूरला जाण्याची तळमळ आहे. अशासाठी आमचा गुरुनावरून असणारा पांडुरंग प्रत्येकाच्या गावात निर्माण आहे. आज आपली दुर्घटना पंढरीच्या लांबी मंडपात आपलं कीर्तन सुरू आहे असं समजायचं. एकादशीचं व्रत अत्यंत पुण्य पर्व काळाचं व्रत आहे आणि या व्रताच्या दिवशी उपवास करावा, कीर्तन ऐकावं, भजन करावं, नामस्मरण करावं. आजच्या दिवशी जर हे सगळं केलं ना तुकारामाला सांगता तो हा उतरेल नदीचा. बरं आजचं व्रत काय फार अवघड आहे का? एकादशी सारखं व्रत सोपं होत नाही. फक्त काय खायचं प्यायचं नाही. मी एकादशीला बिलकुल काही खात नसतो. फक्त 2 डझन केळं, राजगिऱ्याचा शिरा, 4-5 धपाटे, आलूची थोडीशी भाजी, साबुदाण्याचे वडे, थोडीशी उसळ, शेंगदाण्याची चटणी, यावर मला काही लागत नाही. एवढंच पाहिजे. फार अवघड आहे. किती सोपं आहे. काय काय खातो आपण? शिवडा, शिवड्याची एवढं सगळं खाऊन करा. आपण एकादशी करा आणि एकादशी केल्या एकादशीच्या दिवशी भगवत चिंतन केल्यानं काय होईल? तो हा उतरेल भवदुस्तर नदीचा. हा भवसागर फार कठीण आहे हो. आज तुम्ही मला सांगा आपल्या खिशामध्ये प्रत्येकाच्या कर्णपिशाचे पूर्वीच्या काळी कर्णपिशाचे प्रसन्न करून घ्यायला तपश्चर्या करावं लागायची. आता ते कर्णपिशाचे लहान लेकराजवळ आणि या कर्णपिशाचे उघड सकाळी मोबाईल जवळ त्या लक्षात नाही. या मोबाईल मध्ये बघितल्यावर आपल्याला कळतं की हा संसार किती कठीण आहे. कुठं कशा घटना घडायला, नात्यामध्ये किती अपघात व्हायले. कोणाला म्हटलं एवढा भवसागर वाईट आहे, दुःखी आहे आणि दुःख देणारा असा भवसागर असताना त्या दुःखमय भवसागरातून सुखमयरित्या हा भगवंत पार मिळतो. तो हा तो भगवंत सुखमय पार का मिळतो? कारण त्या भगवंताकडून आम्हाला सुख आहे, शाश्वत सुख आहे देवाजवळ. देवाजवळ आडगाव सुख आहे. आमच्याकडे आडगाव सुख आहे देवाजवळ आणि ज्याच्याजवळ जे आहे त्यालाच तुम्हाला तूच कोणाला आम्ही काहीतरी मागायला गेलो शक्य आहे का देणं? आमच्या इकडे म्हण आहे कीर्तनात म्हणणार नाही. देवाकडे सगळं सुख आहे आणि तो सुखमय असणारा परमात्मा आपल्याला दुःखमय भवसागरातून सुखमय पार मिळू शकतो. म्हणून त्याला शरण जायचं. मनोने शरण जावे सर्व भावे निवासी. देव सर्व सुखाचा आधार सर्व सुखाचे आधार
देव तुम्हाला सहज सुख देऊ शकतो. पण मनोनी शरण आहे त्या भगवंताला अनन्य भावाने शरण केलं पाहिजे, त्याच्या अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे. जरी वर्षातून आम्हाला 2च वेळेस इथे यायला भेटतं, आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत असेल तुझं पांडुरंग, पण इथून गेल्यावर सुद्धा त्याचं नित्य जर स्मरण असं त्याला अंतःकरणातून आपण शरण असू ना, तर तो म्हणणार निश्चित तुम्हाला तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, निश्चित तुमचा उद्धार देऊ, पण त्याला शरण केलं पाहिजे. आता सध्या शरण जाणं, अनन्य भावनेनं शरण जाणं ते शब्द फार मोठे झालं. घरात देवाची पूजा करावं, पांडुरंगाला शरण जाणं किती लांब गोष्ट आहे. घरात देवाची पूजा करावं. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं तर विचारूच नका. जय जय श्रीमान काका आणि भागवताला घेऊन संभाळी दिलं एप्रिल महिन्यामध्ये. आणि आम्ही भागवताला आधी एका कीर्तनकाराने आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलं. हे सकाळी सकाळी नाश्त्याला बोलवलं. आम्ही गेलो त्यांच्या हे होता आणि चैतन्य, आम्ही सगळे जण तिथे गेलो. त्या कीर्तनकाराच्या पत्नी कुठल्या स्वयंपाक घरात गेला. स्वयंपाक असं घराचं आर पार दर्शन दिसू लागलं. समोर निद्रिस्त झालेल्या काम कशा दिसत अगदी तसं मला स्वयंपाक घर दिसू लागलं. जय जय असं सर्व स्वयंपाक घर मला दिसू लागलं. आणि त्या स्वयंपाक घरामध्ये त्या महिलेनं त्या कीर्तनकाराच्या पत्नीनं भांडण ठेवलं आधार बरं का, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि काळं काळं काही टाकलं. की म्हणतं आई साहेब आम्हाला काही चहा एकदा सकाळी एकदा संध्याकाळी 2च वेळेस मी चहा घेतो, त्यामध्ये काय टाकलं तरी गॅस सुरू. आता आमच्या मराठवाड्यात चहा फार आग्रहाची पद्धती. मला वाटतं आग्रह करून चहा पाचतात काही करून 2दा-3दा सांगितलं आम्हाला ऍसिडिटी होती, चहा टाकू नका. त्यामध्ये झालेलं गॅस सुरू, पुन्हा काळं काहीतरी टाकलं. अरे बोलले अहो काकू ऐका चहा करू नका. त्या म्हणल्या बुवा तुम्हाला चहा बनवलं, तुमच्यासारखेच माझे पती कीर्तन करत गावावर घडतील. आज महिनाभरानं घरी यायले, महिनाभर झाले घरच्या देवाची पूजा झाली. सगळे पितळेचे देव काळे पडले. म्हणून गरम पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यात चिंच घातली, छान गरम पाण्यात देव घुसकळले. स्वच्छ निघतात ही कोणाच्या घरची अवस्था, कीर्तनकाराच्या घरची. मग असं जर फक्त बोलण्यापुरतं किंवा आषाढी कार्तिकीला सगळ्यांसमोर आपण भगवंताचे भक्त आहोत असं करून आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. तो आपल्याकडे काय म्हणून लक्ष देईल. त्यासाठी तुकाराम महाराजांनी शब्द वापरला, सर्व भावे देवासी. भगवंताला सर्व भावाने शरण केलं पाहिजे. अर्धचित्त इकडे अर्धचित्त तिकडे जमते का. प्रपंचात राहून आपल्या महाराजांनी परमार्थ साधला नाही. एकनाथ महाराजांनी प्रपंचात राहून परमार्थ साधला की नाही. पण थोडं तरी चित्त त्याच्या पाठवर काढलं, त्याने तरी आषाढीची वारी पडलं. असं केल्यावर तो देव धावून येईल. आपल्याला काय सवय झाली, महिनाभर देवाकडे पाहायचं नाही. आणि कोरोना काळात काय झालं, शिंक माणसाला आली की घरात स्त्री सगळे देव पाण्यात ठेवले. शिंक आली की भीतीच ना. शिंक आल्यावरच देव जर पाण्यात घातले तर तो देव पावल का नाही. तुकाराम महाराज म्हणतात सर्व भावे देवासी. सर्व भावानं देवाला शरण केलं पाहिजे. तुझं तात्पूर वर्णवरचं असं जर केलं तर तो देव आपल्यासाठी कधीही धावून येणार. आमच्या गावातील आजीबाई होत्या, त्या आजीबाईला दरवर्षी पांडुरंगाला गावातल्या रोज करायचं. देवा या वर्षी माझ्या पोराचं लग्न होतं, मी पंढरपूरला पाहिजे. पांडुरंगाला एवढा आनंद वाटला. फक्त हा देवाकडे जाऊ लागला तर देवाला आनंद होतो का नाही, अत्यंत आनंद होतो. झालं त्या पंढरपुराचं या काळात जय जय भगवान तुझ्या मंडळात नाव न घेता लग्न झालं. पण ज्या माझ्यासारख्या महाराजासमोर ती पांडुरंगाला बोलली होती त्या महाराजाला विनंती केली, बाई माझं लग्न झालं तुला तर चला पंढरपूरला. 2 4 झाले. 4
5 6 उद्या मग मी पंढरपूरला येते. पुन्हा पंढरपूरला जाते. मला नातू होऊ दे. पंढरपूरला नातू झाला, नात झाली, शाळेत जायला लागले, नातवाची मुंज झाली, दरवर्षी मागणं मागायचे देव पूर्ण करायला. कधीतरी म्हातारी एक दिवस माझ्यासारख्या कीर्तन करायला ठरवलं, आजी या वर्षी तुम्हाला पंढरपूरला यावंच लागते. पायातलं वंगण संपायच्या आधी चला. बिल्डिंगच्या दुकानात वंगण भेटते का पायातलं? काय अडचण नाही, खरंय तुमचं पायाचे आजार प्रत्येकाला झाले, खाली बसता येतं, उठता येतं. मग या वर्षी मी पंढरपूरला येते. सगळी तयारी केली, सगळी तयारी केली. सुनांना सगळ्या सूचना दिल्या. त्या व्यक्तीला ठरल्या, व्यक्तीला दिंडी निघाली, दिंडीमध्ये म्हातारी सहभागी झाली आणि भजन करत करत मारुतीच्या पारापर्यंत दिंडी गेली. सुनांना एवढा आनंद झाला, किती दिवस झाले म्हातारी कुठे गेली तर आज गेली. सूचना देऊन गेली सगळ्या. देताना छोट्या वाटीने द्यायचं, घेताना मोठ्या वाटीने घ्यायचं. तसं तर कोणाला द्यायचंच नाही. सगळं घर सांभाळा, सगळं सांगून गेली. आणि मारुतीच्या पारावर गेल्यावर आठवलं, आपल्या घरामध्ये माझ्या लग्नाचं मिठाचं फुटकं पाडे. आजकालच्या सुद्धा फुटकं पाडे म्हणून फेकून देते. म्हातारी बेशीपासून गेली, सुनबाई जतन करी आवा चालली पंढरपुरा बेशीपासून सुनबाई जतन करी फुटके पाडे. काय फुटक्या पाडायची मागणं किती आशा सुख घेते फुटकं पाडं. आवा चालली पंढरपुरा बेशीपासून आलेला सद्गुरुनाथ महाराज. हेच तुकाराम महाराजांना अपेक्षित नाही. तुकाराम महाराजांना असं नाही तो भवसागरातून पार नेईल, पण त्यानं फक्त पार न्यावं आणि आपण त्या देवासाठी काहीही करू नये असं जमणार नाही. मग संत साधू जे भक्तीनं भगवंताला शरण गेले, पूर्ण भावानं शरण गेले, तसं आपल्याला शरण जावं लागलं. मनोमनी शरण जावे सर्व भावे देवाचे, भावानं शरण जावं लागलं. नुसती पूजा केली, नुसत्या प्रदक्षिणा मारल्या, रोज पांडुरंगाला आलो, पण मनामध्ये तसा शुद्ध भाव नसेल तर देव मिळत नाही. भावे बिन देव अरे जपण्याचं रूप नाही, देवाचं रूप. अशा तऱ्हेने भगवंताला शरण केल्यावर काय करतो, नदीचा भवसागरात सहज पार करतो. तिसऱ्या चरणात महाराज बोलतात, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, आनंद हे नाव द्या. देवाचं नाव आनंद आहे. अनंत रूपानं चराचरात व्यापक असणारा भगवंत हा फार करुणावंत आहे. भक्तांना फक्त एक हात मारायचा, एक हात मारायचा. अनन्य भावाने जर शरण जाऊन त्याला एक हात मारला तो करुणामय असणारा परमात्मा त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. जय जय भगीर. या पंढरीचा पांडुरंग असा देव
प्रेमळ देवे, इतका कनवाळू देवे. या त्रिभुवनात पंढरीसारखं क्षेत्र नाही, पांडुरंगासारखा देव नाही. एवढा कनवाळू देवे. कनवाळू त्याचा स्वभाव काय? आता कृष्णाचा अवतार. आमचा देव भोळा आहे. आमचा देव भोळा काय? आमच्या देवाच्या मस्तकावर भोळे साम राहतात. प्रत्येक पांडुरंगाच्या पिंडीवर बघा, प्रत्येक पांडुरंगाच्या मस्तकावर महादेवाची पिंड आहे. भोळे साम राहतात आणि त्या भोळ्या सामाचा पूर्ण स्वभाव आमच्या पांडुरंगामध्ये उतरल्यामुळं आमचा पांडुरंग दयाळू आहे. त्याला एकदा म्हणजे एक एकादशी तरी केली ना सहज पाहून जय एकदा तरी त्याचं नाव घेतलं. अशा वेळाला कधी कितीदा नाव घेतलं? नारायण नारायण माझ्या वेळ बाकी मध्ये पुत्रगामी तयार नारायण अशा वेळ लावणारा आयुष्यभर काम जी शक्य ती पाहू किती आजा वेळाला. पण शेवटी मरणाच्या वेळी आपल्या लाडक्या मुलाचं फार मागत असतो. सगळ्यांना आपल्या लाडक्या मुलाचं नाव कुठे गेला नारायण, कुठे गेला नारायण. लाडक्या मुलाच्या अपेक्षेनं नाव घेतलं. आई खुर्चीवर बसला जय जय आणि सहज नाव घेतलं. पण भगवंताने त्याच्यावर दया केली, कृपा केली. त्याला आजार मिळाला असं सांगतात. पुन्हा काही आयुष्य दिलं बरं का. त्या आयुष्यात त्याला पुन्हा भगवंताची भक्ती केली आणि भगवंताची भक्ती करून पुन्हा भगवंताने त्याला आपल्या जवळ केलं का. बहु आहे करुणा फक्त त्याला एक लागलं भगवंताला शरण आनंद भावाचा. आमच्या द्रौपदी मातेचं उदाहरण बघा. द्रौपदी मातेचं वस्त्र हरण करण्यात आलं. सगळी सभा शांत बसली होती. मागं कानात कोणी बोलत, हळून कोणी हसत. सगळे जण पाहू लागले. सगळे सभा भरगच्च भरले आणि द्रौपदीचं वस्त्र हरण सुरू होतं. केवळ एका वेळेस द्रौपदी मातेनं भगवंताच्या आळवणी केली. देवा धाव रे, अरे माझी लाज आता तुझ्या हातात आहे असं म्हणल्याबरोबर आमचे भगवंत आले आणि असं सगळे जण सांगताना भगवंतांनी वस्त्र पुरवले. महाराज वस्त्र पुरवले नाही बरं काय. 100-200 साड्या खेड्यातला एखादा पडतो दुकानदार समोर टाकतो की नाही. भगवंतांनी स्वतः वस्त्र अवतार धारण केला आणि वस्त्र अवतार धारण करून आमचा करुणावंत असणारा परमात्मा जगाचा मालक व द्रौपदी मातेच्या या गावी गडबडे स्वयं झाला हरे. गडबडीने गेला तिथं आणि स्वतः त्या द्रौपदी मातेच्या अंगाला गुंडाळाचा भक्तीनं आवाज दिली. जय जय त्याचा स्वभाव आहे. बहु आहे करुणा अनंत हे नामदा तुका बडे साक्षी आले तरी केले आणि असा परमात्मा आहे. कोणी कोणाचा स्वभाव सांगितला किंवा कोणी कोणाची गाराने केले तर त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ. कुठपर्यंत विश्वास ठेवू नये जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही. तुकाराम महाराजांनी सगळे गुण सांगितले बरं का देवाचे. देव करुणावंत आहे, सगळ्यांची रक्षा करतो, सगळ्यांचं रक्षण करतो. महाराज चमत्काराशिवाय नमस्कार आहे का? नमस्कार. महादेवाचे मंदिर रोज पडले होते. कुत्रे जाऊन बसायचे महादेवाच्या मंदिरात आमच्या इकडच्या गावच्या. पण महादेवाचा चमत्कार लोकांना सांगितला. एक लोटा जल तुमच्याकडे नाही का? सारी समस्या का साक्ष दिली त्या महाराजांनी. देव तुमचं रक्षण करायला एक लोटा पाणी घाला. आता पहा मारुती हे महादेवाचं दर्शन होईल.
आमच्यासारखे पुरुष रात्री 12ला एक दिवस पिकवतो, रात्री 12ला सुद्धा तेवढाच गरजा. जय जय महादेवाचं दर्शनच होईल. तसं तुकाराम महाराजांना विचारतो, देव करुणावंत याची साक्ष काय, आम्हाला पटवून द्या. तुकाराम महाराज तुम्हाला पटवून द्या. असंख्य उदाहरण आहेत, पण एक सांग, तुका म्हणे साक्षी आले, मला स्वतःला अनुभव आलाय, देव करुणावंत आहे, देव दयाळू आहे. तरी केले तुकाराम महाराजांच्या आयुष्यात किती प्रसंग आहेत. अनेक संकट त्यांच्या अंगावर आले, पण परमात्म्याने ते दूर केले. तुकाराम महाराज आणि भजन करायचे. आपला नवरा तिकडे भजन करतो, तो उपाशी आहे. म्हणून तुकाराम महाराजांची पत्नी छान भाकरी करायच्या, छान पिठलं करायचं, त्याच्यावर कांदा ठेवायचा. आजपासून जो बंद झाला, जय जय फार दुःख वाटतं, म्हणून परवाच्या दिवशी मरणाचे कांदे खाल्ले. वास्तविक ही नवमी गुप्त नवरात्राचं नवरात्र संपत आणि त्या दिवशी आपले लोक कांदा खायला भेटतात म्हणून खाते. जय जय तुकाराम महाराजांची पत्नी भाकरी, पिठलं, कांदा, त्याच्यावर छान सुती कपडा टाकायचा, डोक्यावर घ्यायचं, त्या उजव्या हातामध्ये तुंबा पाण्याचा आणि आपल्या पतीला शोधत. पण त्या काळात असं नव्हतं, लोकेशन पाठवलं, कम हिअर असं होतं का? लोकेशन नाही, मोबाईल नाही. तुकाराम महाराज कुठे गेले सांगत नव्हते हो, सरळ भजनाला निघून जायचे. पण आमची आवडी माता तुकाराम महाराजांना शोधत भांडारा डोक्यावर द्यायची. फिरता फिरता माझे पती कुठे असतील असं फिरता फिरता एक दिवस फिरत असताना रख त्या उन्हामध्ये दुपार झाली, सूर्य माथ्याला आलाय आणि चालता चालता काट्याच्या एका वेलावर त्यांचा पाय पडला. इतके काटे पोचले, रक्त बंबाळ त्यांचं सगळं एक पाय झाला. समोर चालता येईना आणि मनात तळमळ. आमचे मानव तुकाराम महाराज उपाशी. महाराज 1 सेकंद गेला, 2 सेकंद गेले आणि तितक्यामध्ये एक गुराखी आपली काठी बाजूला तिथं आला आणि महाराजांना रस्ता टाकला. काय माय पलीकडे महाराजांना जेवण देऊन द्यायचंय, पण पायात काठी पोचते. मी काढतो काढ, तुला जमतो काटा काढा? हो जमतो. स्वतः पंढरीचा पांडुरंग काढा. महाराज तुकाराम महाराजांच्या आधी तुकाराम महाराजांच्या पत्नीला दर्शन करतो. सर्व भावाने त्यांची सेवा करू लागली. तुकाराम महाराजांच्या पत्नीचा हात आमच्या जगाच्या मार्गाने पंढरीश परमात्म्याला हातात घेतला पाय आणि काटा काढायचा नाही, काटा निघत नाही, त्याला बोलत काहीतरी लावावं. म्हणून जगाच्या मार्गाने आम्हीच तोंडातला तुका घेतला, आवली मायेच्या त्या आई साहेबांच्या पायाला लावला आणि एक एक काटा आवली मातेच्या पायातला काढला. तुकाराम महाराज सांगतात, माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे, देव किती करुणावंत आहे, माझ्या पत्नीची काठी काढायला प्रत्येक वेळेस आमच्या घरी आला. महाराज आजच्या काळामध्ये माणसांचे स्वभाव एवढे चांगले घरी माणूस सुद्धा येतो. जय जय संभाजीनगरला मला एक लाचारी भागवत आला होतो. 7 दिवस कथाकार मांजरी सारखा साथ करत होतो आणि ज्ञानाचा अनुभव ऐकतो. एका जणाने सांगितलं, आम्हाला श्वासीन ब्राह्मण भेटत. एवढे घरात श्वासीन ब्राह्मण भेटत नाही. दुसऱ्याला विचारलं, का हो यांना श्वासीन ब्राह्मण का भेटत नाही? ते म्हणजे त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे की तो कोणी जेवायला जात नाही. आपल्या विरोधाने श्वासीन ब्राह्मण येईल, देव केव्हा येईल, पण देव सुद्धा येईल यासाठी काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी पूर्वग्रहाच्या आपल्याला सांगितलं. तो हा पूत पार
आनंद असणाऱ्या या परमात्म्याला जर तुम्ही आनंद भावाने स्मरण केले ना, तो परमात्मा आपल्याला काहीच कमी पडणार नाही. त्याला आळवण्यापेक्षा थेट परमात्म्याला आळवलं पाहिजे. पण कसं आळवलं पाहिजे? सर्व भावे देवा, सर्व भावानं आळवलं पाहिजे. सर्व भावानं देवाला कसं शरण जावं याचा आपण थोडंसं आख्यान पाहू आणि कीर्तनाचा उत्तर मिळवू. जय जय I'm
तिकडून फरमाईश आली तुमच्यासाठी गवळण म्हणावं. उत्सव उत्साह साजरा झाला पाहिजे. पहिल्यांदा सांगितलं सगळ्यांनी टाळी वाजवली, सगळ्यांनी जोरदार म्हणलं ना कीर्तन करायला आनंद वाटतो. आणि सगळ्यांपैकी एखाद्याला जरी नाही म्हणलं तर कीर्तनकार नरकात जातो. खरं सांगतो, तुम्ही कथा ऐकली असेल, कथा ऐकली का? कीर्तनकार नरकात गेलेला आमच्या गावात घडलं. तुम्हाला कसं माहिती? कीर्तनकार आनंद एकादशीच्या दिवशी गेला बिचारा. आणि आमच्याच गावातला एक काळी पोळी चालू झाला. काळी पोळी ते चालवणारा दोघं सोबत गेले. आता मित्रच होते, सोबत आणले आपल्या ठिकाणी. आता हा पिदाडा पण कीर्तनकारासोबत गेल्यामुळे छान काम बसवायच्या याच्यात आपल्या यात्रा निघाली. सगळं त्यात हे झालं. यमराजासमोर येतो तो उभा टाकले, सोबत गेले मित्र. यमराजाने सांगितलं कीर्तनकार तुम्ही असं करा, काही वर्ष नरकात जा. आणि काळी पुढे सांगितलं चालवणाऱ्याने सांगितलं मामा तुम्ही स्वर्गात जा, तुम्हाला स्वर्ग प्राप्ती आहे. आता कीर्तनकार काय साधे असतील का? लागली यमाला म्हणताय का? आमची यमाला सुद्धा म्हणू शकतो. यमाला म्हणायला लागले आयुष्यभर भजन केलं, काकडा केला, कीर्तन केलं, गाव गाव फिरलो आणि मला नरक का त्याला स्वर्ग का? यमाने सांगितलं लक्ष देऊन ऐका. महाराज तुम्हाला पृथ्वी तलावर पाठवलं कीर्तन करण्यासाठी, म्हणजेच समाजाकडून भजन करून घेण्यासाठी. कीर्तनात टाळी वाजून घ्यायची, सगळ्यांकडून नामस्मरण करून घ्यायचं, सगळ्यांना नाममार्गाला लावायचं, याच्यासाठी तुमचा जन्म झाला. पण तुम्ही कीर्तनात स्वतःचा स्वर उंच लावायचे. सगळे जण म्हणायचे काय महात्मा होते तुमच्या कीर्तनात कोणीच टाळी वाजवत नाही, त्याच्यामुळे तुमच्या कीर्तनाचा उपयोगच नाही. आणि तुमच्या कीर्तनाचा उपयोग नसल्यामुळे तुम्हाला कीर्तनकार म्हणून पाठवण्याचा उपयोग नाही. नरकाचा जावं लागणार. पण मला सांगा हा काळी टोळी चालवणारा स्वर्गात कसा? हे रोज दारू पित होता म्हणे, म्हणूनच तो स्वर्गात जाणार. जालना सिंदखेड राजा शेवटची गाडी 9च्या नंतर बसायची, पण लोक नाही गेला याच्या गाडीत बसायचे. हा पिलेला. पण सिंदखेड राजा येईपर्यंत कधीही देवाचं नाव न घेणारे या पिदाड्याला तरी सुखरूप द्यावं म्हणून भजन करायचे. हरे राम सीताराम सिंदखेडमध्ये आले गल्लीत लोक भजन करायचे. हा रोज सगळ्यांना शिकायला यायचा. आज गल्लीत त्यांनी भजन केलं. घरी गेल्यावर बायका लेकरं भजन करायचे. आग पिऊन आला म्हणजे आपल्याला मारणार. देवा पाठवला आज माझ्या डोक्यात भक्ती दे, मला मारून
पांडुरंगा पा या पिलाडाला पाठवलं होतं. पिलाडामय जीवन जगण्यासाठी, पण त्याच्यामुळे किती लोकांनी भजन केले. तुमच्यामुळे जर कीर्तनात भजन करत नसतील तर तुम्ही कीर्तनाचा आता तुमच्या गावचा जावं आणि जावाई नंतर केलेला चांगले म्हणून जोरात भजन करा, डबल भजन करा. सत्यभामेच्या मंदिरामध्ये म्हणजे महालामध्ये आले आणि सत्यभामा मातेसोबत प्रेमाच्या संगोष्टी करू लागले. पती पत्नी जसं करतात ते संगोष्टी करू लागले. आमची सत्यभामा आई साहेब अतिशय विनम्रपणे आपल्या पतीचे परमात्म्याचे पाय चेपीत बसल्या आणि पहुडलेले भगवंत आज आई साहेबांशी संवाद साधतात. आणि संवाद करत असताना सत्यभामा मातेच्या मनामध्ये आलं. सत्यभामा मातेने बोलून दाखवलं, देवा मी किती भाग्यवान हो. देवा तुम्ही किती भाग्यवान. देव म्हणे काय झालं. अहो तुम्हाला माझ्यासारखी पत्नी भेटली. ते म्हणजे कसं काय. अहो माझ्यासारखी सुंदर या त्रिभुवनात कुणीतरी आहे का. आणि त्रिभुवन सुंदर असणारी मी तुमच्यासारख्या श्याम वर्णीय कन्हैयाला भेटली. माझ्याजवळ किती सोनं नाणं आहे. मी किती सुंदर आहे. मी किती गुणवान आहे. मी किती रूपवान आहे. असा अहंकार निर्माण करा कोणाच्या मनात. आमच्या देवाला अहंकार जमत नाही. अहंकारी जो आहे त्याच्याजवळ देव राहत नाही. आणि देवाला राग आला. देव नंतर करत त्या सत्यभामा मातेच्या मंदिरात निघून गेले. तिला अहंकार झाला. अहंकार आपल्याला आवडत नाही. आणि न आवडण्याची गोष्ट आपल्याच घरात. जय जय महाराष्ट्र बसलो एकादशी करा. एकादशी करा. त्याची पत्नी एकादशीला कांद्याची भरी जय जय चांगलंय का आपल्या घरात पेशंट जे योग्य नाही म्हणजे तर भगवंत बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर तिथं बलराम दादा भेटले. बलराम दादा विचारला, अरे कन्हैया अरे दादा कशाला चिडला. कशाला रागला करतो. इकडे मी तुझं मन पालन करतो. चल माझ्यासोबत. आणि मल्ल युद्धाच्या रणांगणामध्ये बलराम दादा भगवंताला घेऊन आले. आणि आज पहाय मी तुला माझी कुस्ती दाखवतो. तुझं मन प्रसन्न होईल. अरे तुला माहितीये का तुझ्या दादासारखी कुस्ती कधीच खेळत नाही. आज बलराम दादाचे दंड होते माझ्यासारखे. जय जय कीर्तनाचा विरोध खेळाला नाही तर द्वादशीला भंडारा. जय जय असे दंड झोपत बलराम दादाने कन्हैयाला म्हणायला सुरू केल्या. माझ्यासारखा जगात बलवान कोणी नाही. तुला काय वाटतो मी म्हणजे. माझ्या पत्नीला अहंकार, माझ्या भावाला अहंकार. मला हा अहंकार आवडत नाही. जिथं अहंकार
किंचित सुद्धा आपल्या कलेचा रूपाचं त्यानंच केलेल्या त्या रूपाचा कलेचा काय अहंकार ठेवावा राहत नाही. देव निघून गेले तर करत महाराजा बाहेर पडले. गरुड महाराज मागे झाले. काय झालं तेव्हा? काय नाही, मला कंटाळा आला, असं कर, मला तुझ्या पाठीवर बसव, लांब कुठेतरी जंगलामध्ये फिरायला. आणि गरुड महाराजांच्या पाठीवर भगवंत आरूढ झाले. बरं काय शुद्ध स्वभाव करून दूर कुठेतरी घेऊन जा. भगवंत पाठीवर बसले. गरुड महाराजांनी उड्डाण केलं. आता लांब कुठेतरी देवाला नेतो. किती कमाल आहे ना माझी. कोण म्हणते किती कमाल आहे माझी. जगाला व्यापून सगळे जण भगवंतापाशी येतात, पण तो भगवंत त्रस्त होऊन माझ्यापाशी आला. काय मी खरंच भाग्यवान आहे. आणि आता देवाला पहा कसा लाभ येतो. जगाचा भार घालणारा हाकणारा मी काय कमी आहे का असं म्हणल्याबरोबर देव आधीच वैतागलेले होते. तसेच त्या गरुडावर उभं टाकले. अशी नाद घातली त्याला. गरुड महाराज खाली भगवंताने उडी मारली आणि रागामध्ये मनामध्ये निघून गेले. आणि ठरवलं या तिघांच्याही मनातला मीपणा आणि या तिघांच्याही मनातला अहंकार काढायचा. कसा काढायचा? योजना आखून आणि योजना आखायला नारद महर्षींना बोलवलं. नारायण 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 म्हणत आमचे नारद महर्षी आले. नारद महर्षी कधी कुठं प्रकट होऊन सांगता येत नाही. स्मरण केल्याबरोबर नारद महर्षी आमच्या घरात आले आणि नारदांना देवाने सांगितलं, अरे नारद, आमच्या घरात 3 पेशंट आहेत, इलाज तुला करायचा. महाराज, चित्तातला अहंकार हा फक्त संतच काढू शकतो. आणि नारद हे संत आहे. नारदा आता हे गुरु भागले. आणि नारद महर्षी फिरत 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 समुद्र तटावर आले. त्या समुद्र तटावर आम्ही मारुतीला भजन करत बसले होते. आणि भजन करणाऱ्या मारुतींना नारदांनी नमस्कार केला. अहो नारद मारुतीला नमस्कार केला. काय नाही सहज फिरू लागलो. तुमची भेट झाली. दोघांनी मन भरून भजन केले. आणि भजन झाल्यानंतर नारदांनी विनंती केली, महाराज असं करा, तुमचं भजन आम्हाला फार आवडलं. आम्हाला श्रीपाद काकाचं भजन फार आवडतं. आम्हाला असं वाटतं त्यांना आमच्या गावाकडे आले. जय जय ज्या माणसाला ज्या क्षेत्रातली आवड आहे तो माणूस त्या माणसाला आवडतो. दुसऱ्याला काय आवडतं? आम्हाला श्रीपाद का आवडते? त्यांच्या गायनामुळे आम्हाला ते आवडते. नारदांनी सांगितलं, मारुतीला तुम्ही मला फार आता पसंत पडला. माझी इच्छा आहे तुमच्यासोबत तीर्थाटन करावं, तीर्थयात्रेला जावं. दोघं जण अत्यंत भजन करू. आणि भजन करत करत यांची तीर्थयात्रा निघाली. रघुपतीला तीर्थक्षेत्राला भजन करत गेलं पाहिजे. कारण तीर्थक्षेत्राला जाताना सुद्धा लोक काय चर्चा करतात. आता आम्ही मागच्या वर्षी नैमिषारण्य यात्रा, आणि नैमिषारण्य यात्रा आम्ही गेलो. तुमच्या संभाजीनगरच्या एकाचा मला फोन आला का, खरं सांगतो खोटं नाही. कीर्तनात तरी मी खरं बोलत असतो, एरवी काय असतो. मला तिथून फोन आला. ते म्हणजे आम्हाला जावाला एका खोलीमध्ये उतरायचे आणि आमच्या जावांना एका डब्यात तिकीट आलं पाहिजे. मला काय अर्थ नाही तसं तिकीट काढलं. 4 जावा एका खोलीत आम्ही त्यांना एक खोली दिली. महाराज तिसऱ्या दिवशी खोल्या बसावं लागल्या.
पश्चिम दिशेकडे. तर द्वारका पाहायला जाऊ अशी इच्छा नारदांनी व्यक्त केली. मग त्या नारदाला पाठीवर घेतलंय आणि पश्चिमेकडे उड्डाण केलं. पश्चिमेकडे द्वारका पाहण्यासाठी आले, पण संध्याकाळ झाली म्हणून येऊन एका पर्वतावर दोघजण थांबले. फळ फूल कंदमूळ खाल्ले आणि कंदमूळ खाऊन सुंदर भजन केलं. भजन करता करता माधुरीरायाचे लक्ष द्वारकेकडे आणि द्वारका चमचम चमचम लखलखती सोन्याची द्वारका. प्रश्न विचारला नारदा, अहो ही द्वारका तर आमच्या रामानं विभीषणाला जी लंका दिली त्या लंकेसारखी दिसायली. ती लंका कोणी तू उचलून आणली की काय? मला फक्त सांगा, मी या राजाकडे पाहतो. नारदाने सांगितलं नाही नाही असं नाही. मग या द्वारकेचा राजा बलराम आहे. बलराम तो म्हणे तो स्वतःला रामापेक्षा श्रेष्ठ समजतो म्हणून त्याला नाव बलराम ठेवलं. जय रघुवीर समर्थ. मारुतीरायांचे लोक समर्थ आणि मारुतीरायांनी सांगितलं जा नारदा आणि त्या राजाला जाऊन ताबडतोब सांगा तुझं नाव बदल बलराम बंद कर. मग आजपासून नुसतं नाव ठेव, पण बलराम रामापेक्षा बलवान तू समजायचं नाही. माझा निरोप देऊन द्या. नारद महाराज आले आणि बलराम दादाला सांगितलं, बलराम दादा या पर्वतावर एक वाद्य आले हो आणि वाद्य बोलते दाखवून नाही त्याचं म्हणजे तुम्ही नाव बदलावं म्हणजे काय करावं? तुम्हीपर्यंत पाळणा घालावा, त्याच्यात तुम्ही झोपावं, तुम्हाला कोणीतरी पाळणा द्यावा, तुमचं नाव बदलावं. नाव बदलता बलरामाला सांगते जा त्या वानराला जाऊन सांगा नाव बदलणार नाही, युद्धासाठी तयार हो. नारद वर्षी म्हणे इकडचं तिकडं करून कीर्तन करायला इकडचं तिकडं सगळं असते. संभाजीनगर इकडं सांगायचं, सिंदखेड राजाचं संभाजीनगर सांगायचं. मी इकडचं तिकडं सांगायचं. असं करा, तुमचे 4 दूत पाठवा, त्या वानराला पकडा, त्याला बलराम नावाविषयी काय तुमचं संगोष्टी करायची करा, मी चाललो निघून. नारदांचं काम संपलं होतं आणि बलराम दादाचे 4-5 सैनिक जे यादव होते ते 4-5 यादव या पर्वताच्या दिशेकडे आले. त्या पर्वताच्या दिशेवर मारुतीराय कल्ली म्हणून आणि या 4 शिपायाचा आवाज दिला, हे बांधलेला हे बांधलेला. मारुतीरायांचं लक्ष नाही. भजन करताना कोणीही येऊ काहीही येऊ लक्ष गेलं नाही पाहिजे. जप करताना आपल्या इकडं सवय आपण बाळ घेऊन जप करतो, जप करताना दुसरीकडे लक्ष गेलं पाहिजे. काय झालं तरी गेलं नाही पाहिजे. काही काय एकच माळ जप करते सकाळी एकच, पण ती एक माळ एवढ्या मोठं होते 54 महिन्यामध्ये एक माळ होती. आमच्या इकडं एक असे माळकरी दादा होते, रामकृष्ण हरीचा रोज जप करायचे. जप करत बसले होते, बायको सांगितलं आहो आता का आपल्या इकडे पद्धत झाली स्वयंपाक घरातच येऊ, पूजा करता करता सगळा सुगंध येतो. तिनं काय केलं, जय जय बायकोनं सांगितलं देवघर वेगळं पाहिजे. बायकोनं सांगितलं दूध आधारावर ठेवले, थोडं त्याच्याकडे लक्ष द्या. काय हरकत नाही, एरवी माझं जगात लक्ष नसतं. रामकृष्ण हरी त्या दुधाकडे पाहायला म्हणता हा जप करता करता दुधाकडे बघू लागला. बघता बघता नेमकं मांजर आली. मांजर मात्र याच्याकडे बघायले, दुधाकडे बघायले. अरे हा जपाला बसलेला आहे. जप करता करता उठता येत नसतं. कोणाला कळालं? बघ हुशार असतात माणूस. मांजर हळूहळू समोर सरकली. तिच्या पाठोपाठ बोक्या आला. बोक्यात अजून हुशार. बोक्या सरळ त्या चुलीपाशी गेला. चुलीवरचं दूध थंड झालेलं होतं. आता हे गोड
रामकृष्ण रामकृष्ण. त्याला म्हटलं उच्च दूध पिते. अरे मोक्या जसा जवळ आला तसं या मोक्यानं हातात माळ अशी उडून फेकून मोक्या माळकरी झाला. या मोक्याच्या हातून माळ सुटून गेली. असं जर चिंता असेल तर आमच्या मारुती नायकांचं लक्षच नाही. नाव चंद्रा म्हणून गेले. इकडे शिपाई आवाज देऊ देऊन थकले. शेवटी मारुती नायक पाहिलं आरेकडे बलराम दादाची शिपाई दिसतात. आमच्या मारुती नायकाच्या 4 शिपायांना फक्त शेपूट हलवली आणि शेपूट जशी हलवली भगवान की रामरायाचा जय जयकार करत अशी डाव्या हातात शेपूट हलवली. हे 4 शिपाई त्या पर्वतावरून आले. बलराम दादाच्या दरबारात म्हटले दादा दादा मला वाचवा. तुमच्याकडे आहे नाही टीव्हीवर वाटते त्याच्या लक्षात आलं. त्याला धन्यवाद. दादा मला वाचवा. कीर्तनाचं सांगायला बरोबर राजकारणाचं नाही. आता ते आले दादाला आवाज दिला. दादा अहो ते वानर काय साधं सुद्धा नाही. पूर्ण सैन्य गेलं तरी त्याला कमी पडल. पुन्हा सैन्य पाठवतो. पुढच्याही सैन्याला मारलं. ते सैन्य घरी आलं. अत्यंत हातपाय पडत झाल्यावर त्या सैन्याने सांगितलं दादा तुम्हालाच यावं. भगवान कृष्ण मध्ये मी सोबत येतो. दादाने सांगितलं अरे कृष्णा तुझ्या भावात काय ताकद आहे तू आता पहा. मी जातो स्वतः. बलराम दादा आपल्या सगळ्या सैन्यांसह आपल्या मारुती रायाला पकडण्यासाठी त्या पर्वताच्या दिशेने निघाले. शस्त्रास्त्र घातलेले. अंगामध्ये युद्धाचे वस्त्र परिधान केले आणि बलराम दादा निघाले. जात 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 त्या पर्वताच्या दिशेने आले. पर्वतावर आल्याबरोबर बघितलं मारुती राया आनंद रामचंद्र सुरे जोर धरत मारुतीला भजन करताय. या यादवांनी भगवान मारुती रायांवर अनेक अस्त्र शस्त्र फेकले. पण राम नावाचं अस्त्र ज्याच्या जवळ आहे तर या अस्त्रशस्त्राचा काही फरक पडतात. चिडलेल्या बलिराम दादानं सगळ्यांना सांगितलं सगळेजण लक्ष द्यावं. इकडे तिकडे लक्ष दिलं नाही तर मारुती रायाला जय जय हे आख्यान ऐकताना ज्याला टाळी वाजवली नाही त्याच्या सुद्धा मारुती रायाचा अनुभव घ्या. न वाजून अनुभव घ्या. फक्त नका वाजू पाहता. आणि बलराम दादा चिडले. बलराम दादा तर सगळ्या सैन्याला सांगितलं निर्णय ठोकला. हे काम करा. हे असं ऐकलं आपल्याकडे लक्ष देणं याची शेपूट पकडा. गरगर 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 फिरवा. पर्वतावरून खाली ढकलून घ्या. सगळ्या लोकांनी शेपूट पकडली. मारुतीला डोक्याला हात लावला. माझ्या शेपूटच्या वाटी जाऊन लंकेत ते लोक घेतले सगळे दंगा जळाले. पण सगळ्या यादवांनी आपल्या मारुती रायाची शेपूट पकडली. ओढायला लागले. ओढण्यात जाईल. शेवटी बलराम दादाने शेपूट पकडली. गच्च शेपूट पकडली. जशी बलराम दादाने शेपूट पकडली मारुती रायाला एवढंच पाहिजे होतं काय बलराम दादाच्या बळाचा अंगार घालवायचा होता. जशी शेपूट पकडल्याबरोबर मारुती रायाला उंच उड्डाण केलं. जय रघुवीर भगवी उडाला. Thank you.
आणि उड्डाण कसं केलं? नुसतं उड्डाण केलं नाही, आकाशात मारुतीराय विहार करू लागले. आणि कसा विहार करू लागले? सोसाट्याचा वारा सुटला होता. वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागला. मारुतीराय पश्चिमेकडून पूर्वेला चालले आणि सगळे शेपटीला जे लटकलेले आहेत ना, यादव बलराम दादा सहित सोसाट्याचा वारा अंगाला लागायला. मारुतीराय सर 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 उडाले. करता करता सोसाट्याचा वारा अंगाला लागून लागून अंगावरचे सगळे कपडे गळून गेले, वस्त्रे गळून गेली. जसं मारुतीरायाने नवमंडळ छेदलं, सगळ्या यादवांचे कपडे गळून गेले आणि सगळे यादव सवळ्यामध्ये झाले. जय जय रघुवीर. बलराम दादा सगळे सवळ्यात झाले आणि असे सगळे सवळ्यात झालेले यादव त्या शेपटीला लटकलेले मारुतीराय इकडून तिकडे उडाले. थंडी की थंडी वाजायली. आणि आता मात्र बलराम दादाचा अहंकार कळाला आणि अहंकार गळालेले गणित गाठ झालेले बलराम दादा मारुतीरायाला विनंती करतात, मारुतीराया तू काय सामान्य मानणार नाही, आमचं रक्षण कर, आम्हाला सोडून दे. मारुतीरायाकडे काही हरकत नाही. जोरात एका पहाडाला शेपटी मारली, सगळे यादव गळून खाली पडले, दर 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 खाली पडले. जय जय हजारोच्या संख्येनं यादव नग्न अवस्थेत दर दर पर्वतावर आदळले. नाग कोणाचे हात तुटले, यादव दंत भग्न झाले. कुणाच्या कानाला लगून झाले, कुणाच्या पायाला लगून झाले आणि जखम झालेले हे सगळे यादव लक्ष देऊन ऐका बरं का. घराकडे निघाले. आता घरी जावं, मलमपट्टी करावी, पण कसं घरी जावं? आपण युद्धाला सांगून निघालतो, सगळे कपडे घालून निघालतो, आता अंगावर कपडे नाही, गावात जायचं कसं? म्हणजे संध्याकाळ झाल्यावर जाऊ. संध्याकाळ झाली, दिवस घालवला. तिकडे नारदांनी गावात येऊन सांगितलं, सगळ्या तरी 7ची सिरियल पाहणार. काय सिरियल पाहिल्या? तुमचे पती अहो एवढं मोठं युद्ध जिंकून आता यायले, त्यांच्या औषधाची गोळ्याची तयारी करा.